मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली आणि पहिल्याच बॉल वरती अमोल साळवे जे की या दोघांच्या मॅचचे हिरो होते. अर्धशतक ठोकलं होतं महत्वपूर्ण मॅच मध्ये. पहिल्याच बॉल वरती बाद. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी टाळी. सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. सामनावीराचा पुरस्कार आपण या अगोदरच्या मॅचचा इथे प्रदान करणार आहोत आणि या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक सुद्धा टाकलं, आपल्या बाबळेश्वरचे शैलेश बेंद्रे मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय शुभम आहेर पाटील यांच्या शुभ हस्ते आणि गौरवजी तुपे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार इथे प्रदान करणार आहोत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार इकडे प्रदान केला जाणार आहे. काय जबरदस्त स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट केलाय. प्रदीर्घ अनुभव गणेश जाधव सरांकडे आणि निश्चितच आज त्यांना तो इकडे पणाला लावावा देखील लागेल. एक चांगला स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार षटकार षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट आली, परंतु एक षटकार सुद्धा येताना पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हर नंतर धावा फलकावर आदिश्री अनुश्री 11 पाथर्डे 8 धावा, एक फलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये बाद असताना मनोज नाना पहिलं षटक तिकडे हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक महत्त्वाची विकेट सुद्धा मनोज नानांनी मिळवली. अमोल साळवे ज्यांनी या स्पर्धेतलं अर्धशतक झळकावलेलं आहे आणि त्यांना मात्र इकडे माघारी पाठवलं. नाशिकच्या सिडको मोरवाडीचे एमजे स्पोर्टचे सर्वेसर्वा मनोज जायभावे आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हर नंतर धावा फलकावर धावा 8, एक फलंदाज माघारी परतलेला आहे. तर आता षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर राहुल यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. चांगली गोलंदाजी केली होती राहुल यांनी मागच्या सामन्यामध्ये. राहुल सोनवणे त्यांनाच आता गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. स्ट्रायकर एंडकडे दत्ता निर्मळ पिंपरीचे खेळाडू आहेत. मिडॉनमध्ये बंटी लिंगायत बॉलवर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. एक सिंगल रोखू शकणार नाही. एकच्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषकाचं एक भव्य दिव्य आयोजन आपल्या सर्वांना इकडे पाहायला मिळत आहे. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार लोणी खुर्द यांच्या वतीने
ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय स्वतः यष्टीरक्षक बॉलच्या खाली. नवनाथ हडवळे यांनी पकडलाय झेल आणि राहुल यांना मिळतं एक मोठं यश. गणेश जाधव आउट होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतील. मोठी विकेट, मोठा धक्का, मोठा हादरा फलंदाजी करणारा संघाला खेळाडू बाद. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. थोडंसं पदल आली ते केलं होतं, पदल आली ते करत खेळण्याचा प्रयत्न पहा. वेगवेगळ्या अँगलने 7S लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य दाखवली जात आहेत. खूप उंच गेला होता बॉल, नवनाथने कॉल दिला होता, मी आलोय बॉलच्या खाली, आणि खूप चांगला कॅच तिकडे कॅरी केला. विकेटचं बटन, फलंदाज गणेश जाधव बाद झाले आणि दुसरा धक्का बसला फलंदाजी करणाऱ्या आदिश्री अनुश्री 11 या पाथर्डीच्या संघाला. पहा, प्रेक्षकांची मोठी उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला निश्चितच बघायला मिळते. महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेल्या आहे. फॅमिली सोबत सुद्धा बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करू. तर आता नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी आयकॉन बदलापूरचे सुपरस्टार, ब्रँड ऑफ बदलापूर अरब शेख बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतात. संघ थोडासा अडचणीमध्ये, कारण 1.2 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावर 2 खेळाडू माघारी परतलेले आहेत आणि आता इथून पुढे आता संघाचा डाव सावरायचा आहे. कारण मागचा सामना आपण बघितला, मराठा वॉरियर्स लोणी, ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या बनवली, ज्या संघाने या स्पर्धेमध्ये 100 पार केले, त्या संघाला मागच्या सामन्यामध्ये कमी धावसंख्येवर शिवगर्जना या संघाने रोखलं होतं. इथेही त्याच दिशेने जाण्याचा प्रयत्न निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे आणि अजून एका विकेटचं पतन. अरब शेख आलेत, शून्यावर आले होते आणि शून्य घेऊनच परत चाललेत. पहिल्याच बॉलवर या त्यांना देखील माघारी पाठवण्यामध्ये राहुल सोनवणे यांना यश आलंय. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बघू आता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये नेमकं घडलं काय. बॅटच्या वरच्या भागाला बॉल लागला असावा आणि निराश, हताश, हतबल, जड पावलांनी मैदानीकडे सोडत असताना पण अरब शेख यांना पाहिलं, थोडेसे शफल लाईनमध्ये आले होते. स्वीप करण्याचाच प्रयत्न केला होता. एक पाय पुढे टाकला, मागचा पाय थोडासा वाकवला आणि बॅटच्या अगदी वरच्या भागाला बॉल लागला आणि त्यानंतर नवनाथ हडवळे, खूप चांगला कॅच. अजून एक झेल पकडला नवनाथने. अक्षय आणि नवनाथ यांच्यामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, परंतु महत्त्वाचं काय, झेल झालाय ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कॅच तिकडे झालाय, विकेट आली. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये 7S लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक क्षण इकडे दाखवला जातोय आणि नवनाथ सांगतायत की माझा कॉल इथे सुद्धा होता. चांगला कॅच. तिसरा धक्का, फलंदाज अरब शेख आयकॉन सुद्धा माघारी परतले आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गंगापूर तालुक्यातील लासूर गावचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, ज्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये प्रभाव टाकलेला आहे, शुभम गायकवाड बॅटिंगसाठी. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. प्रदीप गायकवाड कव्हर पॉईंटमध्ये बॉल अडवत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण, एक सिंगल तिकडे पूर्ण केली जाणार आहे. आर्या 11 नाशिक आणि त्यांच्या विरुद्ध टीम आपल्याला पाहायला मिळते आदिश्री अनुश्री 11 पाथर्डीचा संघ. राहुलजी म्हस्के सर, दिलीपजी चव्हाण, दीपकजी शिरसाट यांची टीम एका बाजूला आहे, तर विशालजी पट्टे बहादूर यांची टीम आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे नाशिकमधलं विशालजी पट्टे बहादूर. त्यांच्या माध्यमातून आर्या प्रीमियर लीगचं सुद्धा आयोजन नाशिकमध्ये केलं जातं आणि नाशिक जिल्ह्यातील बऱ्याचशा खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध सातत्याने केली जाते. अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये ते संघ मालक सुद्धा असतात आणि आज नाशिकचे संघ मालक आपल्या लोणीमध्ये, त्यामुळे विशेष कौतुक विशालजी पट्टे बहादूर यांचं सुद्धा व्हायला हवं. धावा फलकावर नजर टाकू आपण. 12 धावा, 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. षटक क्रमांक जर बघितलं तर 2चा खेळ अंतिम टप्प्यामध्ये. निश्चितच नाशिकवरून सुद्धा बराचसा क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत असेल. विशेष म्हणजे सिडकोतून बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असावेत. सर्वांचं मनापासून स्वागत. आज महिला भगिनी निश्चितच आपण अगोदर सुद्धा चर्चा केली होती, मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. फुलर लेंथवरचा बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत दत्ता निर्मळ यांनी बॉलला फेकून दिलंय
आउट ऑफ द पार्क, सिक्सर. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला आणि चेंडूला विना तिकीट हवाई यात्रा करण्यासाठी मैदानाच्या बाहेर पाठवलंय. ओव्हरचा खेळ सुद्धा इकडे पूर्ण झाला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 ओव्हर नंतर 3 बाद 18 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 7S लाईव्हच्या सगळ्या टीमचं कौतुक करावं लागेल. रवींद्र शिंदे मेजर आणि त्यांची सगळी एंटायर टीम, आमचे गौरव नेक असतील, संग्राम रुपनवर, रसूल सय्यद, आदित्य वाघ, साहिल शेख, त्याचबरोबर सैजाद शेख, रोशन गुंजाळ, नारायण गावकर, त्याचबरोबरीने गौरव कुलधरण, आमची सगळी टीम. मग त्यामध्ये मयूर मोतीकर जे आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत, त्याचबरोबरीने ही सगळी आमची एंटायर टीम आहे. या सगळ्यांचं विशेष कौतुक या ठिकाणी व्हायला हवं. 10 कॅमेऱ्यांच्या मदतीने या स्पर्धेला कव्हर केलं जात आहे. चांगला ऑफ ड्राईव्ह केला आहे. फिल्डर मागे लॉंग ऑफमध्ये बॉलवर येतात. भूषण पाटील यांना आपण बघू शकता. पण आर्या 11 नाशिक या टीमचा विचार जर केला तर सिडको परिसरातील बरेचसे खेळाडू आज खेळत आहेत. मनोज जायभावे आयकॉनच्या भूमिकेमध्ये, तेही नाशिकच्या सिडको परिसरातील. भूषण पाटील हे देखील नाशिकच्या सिडको परिसरातील खेळाडू आहेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर केला होता मनोज जायभावे यांनी. निलेश वरपे बॉलच्या पाठीमागे आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून. ओ हो, इकडे चूक झाली आहे. बॉल सीमारेषेच्या दिशेने कूच करेल आणि बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका, हा मारला चौकार. श्री व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बॉल अडवण्याचा प्रयत्न निलेश वरपे यांनी केला होता, परंतु शेवटच्या क्षणी बॉल त्यांना एकटा सोडून निघून गेला. चौकार तिकडे प्राप्त केला जातोय आणि या चौकाराच्या मदतीने धावा फलकावर 23 धावा, 2.2 षटकं संपली आहेत. त्यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या खूप बाहेरचा बॉल होता. एक धाव जरूर मिळते. सौरभ परहार आमचे मुख्य कॅमेरामॅन आहेत, ते सुद्धा खूप चांगलं काम या स्पर्धेच्या निमित्ताने करतायत. आणि मी नेहमी सांगतो की कॅमेरामॅन दिसत नाहीत, परंतु त्यांचं काम दिसतं. ते आपल्या सगळ्यांना ही क्रिकेटची स्पर्धा अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये दाखवतात. त्यामुळे कॅमेरामॅनचं सुद्धा विशेष कौतुक व्हायला हवं. 24 धावा, 3 खेळाडू माघारी परतल्यानंतर गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज मनोज नाना. वाईट यॉर्करचा प्रयत्न केला होता. पण ॲक्शन आपण मनोज नानाची जर बघितली ना तर रनअप काय जास्त मोठा नाही आहे. ॲक्युरेसी खूप चांगली आहे, खांद्यावरचा कंट्रोल खूप चांगला आहे. बघा, रनअप एकदम छोटासा आहे. मी म्हणतो 5 ते 7 पावलांचा रनअप आहे. ॲक्युरेसी खूप चांगली आहे, खांद्यावरचा कंट्रोल चांगला आहे आणि जिथे चेंडू प्रस्तुत करायचा, जिथे पिच करायचा चेंडू, तिथे ते पिच करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा चेंडू निर्धाव, एक चौकार आला खरा, परंतु त्यानंतर चांगलं पुनरागमन. त्यानंतर 3 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव दिली आहे मनोज नाना यांनी. धावा फलकावर 24, 3 फलंदाज बाद आहेत. आदिश्री अडोश्री 11 पाथर्डीचा संघ बॅटिंग करतो. 8 ओव्हरची मॅच एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघूयात काय होतं, कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न इकडे होणार आहे. आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा, त्यामुळे मैदानाचा अनुभव, खेळपट्टीचा अनुभव येणं देखील महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघाचं कॉम्बिनेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण वेगवेगळ्या तालुक्यातील, वेगवेगळ्या गावातील खेळाडू एकत्र येतात, त्यामुळे त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन बसणं हे तितकं सोपं नाही आहे. त्यामुळे पहिल्या 1-2 मॅचेस ते कॉम्बिनेशन बसायला सुद्धा जातात. 3 ओव्हरचा खेळ इकडे पूर्ण झाला आहे आणि 3 ओव्हर नंतर आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी 3 खेळाडू माघारी परतल्यानंतर 25 धावा. मराठा वॉरियर्स लोणीचे सगळे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती, आपण स्टेजच्या पाठीमागे दादाभाई शेख यांच्याशी संपर्क करा. मराठा वॉरियर्स लोणी संघाचे सगळे खेळाडू जे आहेत ते संघनायकाशी संपर्क करा. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 3 ओव्हर नंतर 25 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4ला सुरुवात होते आणि 4थं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस निलेश वरपे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. पाहूया 4थ्या ओव्हरमध्ये काय घडतंय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल ओव्हर द कव्हर, बॉलला स्लाइस केलं, खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पार.
शुभम गायकवाड यांच्या बॅटमधून येतोय चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह केला होता. क्षितिज सोनवणे प्रयत्न केले तिकडे, परंतु त्यांच्याही डोक्याच्या वर्ण बॉल सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ झालाय. एकदा पूर्ण होते, पुढे एकदा क्षितिजात येत आहेत बॉलवर. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल. धावा फलकावर 30 धावा. नेवासा तालुक्यातील सोनेचे हे सुद्धा एक हरुंडरी खेळाडू आहेत. आताच सोनेमध्ये नामदार चषक ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली. चांगला खेळ तिकडे क्षितिजचा मला पाहायला मिळाला होता. अनेक स्पर्धांमध्ये आज क्षितिज चांगला परफॉर्मन्स देत आलेत. कोतुळ प्रीमियर लीग असू द्या, नांदुरकी प्रीमियर लीग असू द्या, अशा अनेक स्पर्धांमध्ये आम्ही क्षितिज सोरोड्यांचा खेळ पाहत आलोय. बॉलिंगसाठी निलेश वरपे ऑफस्टमच्या बाहेर समोर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर आहेत, बॉल अडवतील मनोज नाना. एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 31 धावा आहेत. 3 फलंदाज माघारी परतलेत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं ना तर धावा बनवण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागला आणि याही सामन्यामध्ये धावा बनवत असताना संघर्ष केलाच जातोय. रिव्हर्स करायला गेले परंतु यशस्वी झालेले नाही आहेत. फुल टॉस होता बॉल आणि मागे यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आहे. बॉल सरळ लॉंग स्टॉप रिझन मध्ये मार्गस्थ होतोय आणि चौकार तर प्राप्त केला जातोय, परंतु आता तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. मला वाटतं चेंडू कमरेच्या वर आहे का ते तपासलं जाईल कदाचित. बघूयात आता, निर्णयाची प्रतीक्षा आहे आपल्याला. खराब फिल्डिंग तिकडे मागे स्टँडच्या बघायला मिळाले. नामदार चषक आपण पाहतोय. लोणी प्रीमियर लीग. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ज्यांच्यावर आता केरळ राज्याची महत्त्वाची जबाबदारी आहे, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, मित्रपरिवार लोणी खुर्द यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. फेअर बॉल आणि चौकार त्या ठिकाणी 22च्या मदतीने येतोय. तर गिफ्टमध्ये मिळालेला हा चौकार आपण म्हणू शकतो. ऊपर वाला दे खाने को तो कोण जाए कमाने को. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, त्याला पुल केलाय आणि तिकडे मिड विकेट मध्ये बंटी लिंगायत बॉलवर येण्याच्या प्रयत्नात होते. प्रयत्न त्यांचा खूप चांगला पाहायला मिळाला. कॅच जरी कॅरी झाला नसला परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. एक धाव तिकडे पूर्ण होते. एकच्या मदतीने धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 36 धावा धावा फलकावरती आहेत. 3 फलंदाज जरी बाद झाले असले परंतु दत्ता निर्मळ आणि शुभम गायकवाड या 2 फलंदाजांमध्ये क्षमता आहे. 9 चेंडू शुभमने खेळले, 9 बनवल्या. दुसऱ्या बाजूला 8 चेंडू दत्ताने खेळले, त्याने 16 बनवल्यात आणि 27 धावांची भागीदारी केली या 2 फलंदाजांनी. पाहूयात आता, बॉलर तयार आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू बॅटर वेगात फिरवली आहे दत्ता यांनी आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देण्यात आलाय शेवटच्या चेंडूवर. आणि ओव्हरचा खेळ आपण बघितला तर मैदानाच्या आतमध्ये तिकडे पूर्ण होतोय. षटक क्रमांक 4 संपलाय आणि 4 ओव्हर नंतर 36 धावा, 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर. आणि होतोय आता ड्रिंक्स ब्रेक. एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने आपल्याला ड्रिंक्सचं सौजन्य या स्पर्धेसाठी मिळालेलं आहे. आम्ही निश्चितच मनापासून आभारी आहोत. एबी स्पोर्ट्स एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी, त्याचे प्रोप्रायटर सन्माननीय आनंद असावा आणि प्रमोदजी बिहानी साहेब यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. हे पा एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमीचे जे फॅसिलिटीज आहेत त्या दाखवल्या जात आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेज गेटच्या समोर लोनटेक बनसोडे फार्म
लोणी या ठिकाणी AB टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी आहे आणि त्यांच्या फॅसिलिटीज पिकल बॉल कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, प्रीमियम टर्फ आणि तिथे चेंजिंग रूम असू द्या किंवा मग वेगवेगळे प्रशस्त पार्किंग तिथे आहे, प्रीमियम टर्फ आहे आणि वेगवेगळे कोर्टसुद्धा तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये ड्रिंकचं सौजन्य मिळालेलं आहे. सुजय दादा विखे पाटीलांची भक्कम साथ, क्रिकेटच्या खेळाला मदतीचा हात, डे नाईटचा थरार, मैदान पेटणार, चौकार षटकार स्पर्धा ही गाजणार. तुफानी बल्ला जोरदार हल्ला, कोण जिंकणार आहे ते नामदार चषकाचा मजबूत किल्ला. आतिषबाजी, चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात. लोणी प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला. नव्या जोमात नामदार चषकाचा सोहळा थाटला. शब्दाला जागणारे, लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारी, सर्वांना हवेहवेसे वाटणारे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026 आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मान्य शरदराव आहेर पाटील व मान्य योगेश आहेर पाटील उर्फ बंटी सर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. आली 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 लोणी प्रीमियर लीग, नामदार चषक, नामदार चषक, हा नामदार चषक. तर मित्रांनो, 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. सर्वांचं नामदार चषकामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. 4 ओव्हर नंतर 36 धावा झाल्यात. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि आता गोलंदाजी करण्याकरिता षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाज भूषण पाटील. अखूट टप्प्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर थोडेसे दूरवर आहेत, मिड विकेटवरून बॉलवर येण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रदीप गायकवाड येतात बॉलवर. पहा, आपण या अगोदर चर्चा केली होती, ती चर्चा थोडीशी अपूर्ण राहिली होती. ती चर्चा आपण पुढे कंटिन्यू करूयात. नाशिकचा संघ आहे, आपल्याला आर्या क्रिकेट क्लबचा पाहायला मिळतोय आणि नाशिकच्या सिडको परिसरातील बरेचसे, आता विशालजी बहादूर स्वतः सिडको परिसरामध्ये राहतात, त्यामुळे आता मनोज नांडा आयकॉन त्यांच्या सिडको परिसरातील आहेत. भूषण पाटील तेही नाशिकच्या सिडको परिसरातील खेळाडू आहेत आणि प्रदीप गायकवाड हे सुद्धा नाशिकच्या सिडको चेच खेळाडू आहेत. यावेळेचा बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, एक तगडा ताकदवान प्रहार, षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. हाफ ट्रॅकर आखूट टप्प्याचा बॉल, त्याला पुल केलं आणि मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गुल केला. षटकार तिकडे प्राप्त केला जातोय आणि या षटकाराच्या मदतीने धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 43 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 5वं षटक सुरू झालेलं आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. त्या 2 चेंडूंमध्ये 7 धावा भूषण यांनी खर्च केलेल्या आहेत. बॅकफुटला गेले. वा वा, कलात्मकता दाखवली आहे. बंटी प्रयत्न करतायत परंतु बंटी लिंगायत त्यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाज दत्ता निर्मळ यांना मिळते 4 धावेंची हमी, चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका, हा मारला चौका. श्री व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यां चौकार आला. चौकाराने हवा 47. यावेळेस थोडासा वेगात टाकला, ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवलाय आणि नवनाथ हडवळे यांनी या चेंडूची प्रशंसा केली. कारण मागचा फटका जर तुम्ही बघितला ना तर मागचा फटका दत्ताने खूप चांगला खेळला होता, प्रेक्षणीय होता, दर्शनीय होता. दोन्ही पाय हवेत होते आणि त्यानंतर तो एक चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडेल. फिल्डर स्वतः नवडात येतात बॉलवर. एक सिंगल तिकडे पूर्ण केली जाणार आहे. षटक क्रमांक जर बघितला पण तर 5चा खेळ आता अंतिम टप्प्यामध्ये गेला. 48 धावा धावफलकावरती, 48 लॉस ऑफ 3 विकेट्स. आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी आणि त्यांच्या विरुद्ध टीम आर्या 11 नाशिक. मॅच महत्वाची आहे कारण या मॅचचा विचार जर आपण केला ना तर या अगोदर या दोन्ही संघांनी एक पराभव बघितलेला आहे.
त्यामुळे आता इथे विजय मिळवावाच लागेल. जर इथे तुम्ही पराभूत होत असाल तर मग तुम्हाला कॉलबॅकला जावं लागेल. म्हणजे या स्पर्धेमध्ये तुम्हाला सुपर 8ला येण्याची एक संधी कॉलबॅकमधनं आहे, परंतु कॉलबॅकमध्ये मोठा संघर्ष आहे. तिथे कॉलबॅकमध्ये जाण्याची तयारी कुणाचीही नसेल. इथे या मॅचला जिंकायचं आणि यानंतरच्या मॅचमध्ये पुढच्या एकदा खेळायचं आणि त्याही मॅचला जिंकायचं आणि सरळ सुपर 8ला जायचं हा प्रयत्न इकडे दोन्ही टीमचा असेल. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 5 ओव्हर नंतर धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 3 खेळाडू माघारी परतल्यानंतर 48 धावा. अतिशय सुंदर, सुबक आणि अतिशय प्रभावी आयोजन आपल्या सर्वांना इकडे पाहायला मिळते. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, मित्र परिवार, लोणी खुर्द, शरद भाऊ आहेर पाटील, योगेश भाऊ अर्थात बंटी सर आहेर पाटील, सुशांत आहेर पाटील आणि गणेशजी आहेर पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं अतिशय जबरदस्त आयोजन आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत आहे. आज निलेश भाऊ गायकवाड यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यांचं सुद्धा कौतुक व्हायला हवं. आज प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं नजर आमच्या निलेश भाऊ गायकवाड यांची आहे, त्यांचे कौतुक व्हायला हवं. आमच्या आयोजकांचं निश्चितच कौतुक व्हायला हवं. अतिशय सुंदर असं मैदान आहे आणि त्या मैदानावर केलेली सजावट, प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं घेतलेला आढावा आणि त्यानंतर तुम्ही बघितलं तर आज प्रेक्षकांसमोर नामदार चषक ही क्रिकेटची स्पर्धा आमच्या सगळ्या आयोजकांनी आणली आहे. बिगिटचा प्रयत्न इकडे केला होता. स्क्वेअर लेगमध्ये बॉल चाललाय. फिल्डर भूषण येत आहेत बॉलवर. एकदा तिकडे पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. रिटर्न चांगला दिलाय. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. धावा फलकावर जर आपण मित्रांनो नजर टाकली तर एकूण धाव संख्या 49 धावा निलेश वरपे यांना आमंत्रित करण्यात आले गोलंदाजी करण्यासाठी. मागच्या ओव्हरमध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि आता त्यांनाच इकडे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. 8 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि विशेष म्हणजे तुम्हाला 7 ओव्हर पूर्ण करण्यासाठी सुद्धा निर्धारित वेळ या स्पर्धेमध्ये देण्यात आला होता. तिसरं षटक जे आहे ते कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले या स्पर्धेमध्ये आहे. विकेट इकडे येते आणि फलंदाज आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये दत्ता निर्मळ यांना परतावं लागेल. मोठी विकेट. फलंदाज दत्ता बाद होत आहेत, जे सेट झाले होते, चांगली बॅटिंग करत होते, त्यांना इथे परतावं लागेल. विकेट आली आहे. दत्ता आउट. बॅक टू द डग आउट. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. थँक्यू. बघा नेमकं घडलं काय. बरेचसे पुढे खेळण्याचा प्रयत्न. निलेश वरपे यांच्या हाताला बॉलने स्पर्श केला. नॉन स्ट्रायकर एंडच्या स्टंपवर जाऊन बॉल आदळला आणि तिकडे सॉफ्ट डिसमिसल. नशिबाची साथ मिळाली नाही आपण म्हणू शकतो. फलंदाज दत्ता यांना परतावं लागतंय. चांगली बॅटिंग करत होते दत्ता आणि ते धावबादच्या स्वरूपामध्ये माघारी जात आहेत. नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर खेळलेला फटका फिल्डर जर आपण पाहिलं तर लॉकआउटवरून आलेत. 1 धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. अभि गायकवाड आपल्याला बॅटिंग करण्यासाठी मैदानात छतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. मी अगोदर उल्लेख केला होता. शिक्रापूर या परिसरातील खेळाडू आहेत. आज त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मिळाली. अभि गायकवाड रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झालेले नाही आहेत. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शिरूर असू द्या किंवा मग त्या परिसरामध्ये अनेक नवनवीन खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. हवेली तालुक्यामधून सुद्धा विशाल धारक असतील, साहिल कदम हे देखील एक खेळाडू आता उदयास येत आहेत. त्याचबरोबर आता अभि गायकवाड यांना सुद्धा आपण इकडे बघू शकतो. इकडे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव पंचांकडे निश्चितच रिव्ह्यूची सुद्धा मागणी करण्यात आली आहे. बॉलिंग टीमकडनं DRS चा वापर आता करण्यात आलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने या निर्णयाला इकडे चॅलेंज केलेला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम त्याचा वापर इकडे करण्यात येतोय.
तर व्हाईट बॉलचा इशारा इकडे देण्यात आलाय. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस देखील बॉलला फक्त दिशा दिली. ऑन साईडला बॉलला वळवलं. फिल्डर भूषण आले. एक तर पूर्ण केली आहे. दुसरीचाही प्रयत्न तिकडे करण्यात आला होता. चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग, परंतु तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा. बघा यावेळेचा बॉल बॅटवर प्रॉपर आल्याने अभिच्या वेगात बॉल टाकला. पहिली धाव खूप वेगात घेतली, त्यामुळे गोलंदाज फिल्डरवर थोडासा दबाव टाकला. भूषण पाटील बॉलवर आले आणि तोपर्यंत 2 धावा सुद्धा इकडे पूर्ण करण्यात आल्या. पण या अगोदरच्या मॅचमध्ये शुभम गायकवाड यांनी प्रथमेश राठोड यांची जी विकेट घेतली होती त्याच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस अयोध्या 11चे सन्माननीय रामभाऊ डाळिंबकर यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक शुभमसाठी देण्यात आलं होतं. तर ते ऑनलाईन स्वरूपामध्ये शुभम गायकवाड आपल्या खात्यामध्ये ते ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे. शुभम गायकवाड आपल्या अकाउंटमध्ये ते बक्षीस आलेलं आहे रामभाऊ डाळिंबकर यांचं. तर 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 6 ओव्हर नंतर 54 धावा, 4 फलंदाज बाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रहना रे बाबा, बचके रहना रे. तर मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकासाठी 2 लाख आणि संघ मालकाला 4 व्हीलर कार या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. आणि त्याचं सौजन्य माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने आपल्याला देण्यात आलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख आणि संघ मालकाला युनिकॉर्न बाईक या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार लोणी खुर्द यांच्या वतीने हे पारितोषिक आपल्याला मिळालंय. तिसऱ्या क्रमांकासाठी 71,000 संघ मालकाला TVS स्पोर्ट बाईक या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे. बॉल हवेत आहे आणि नवनाथ हडवले बॉलच्या खाली. नवनाथने पकडलेला हा तिसरा झेल. फलंदाज अभि गायकवाड. बॅक टू द डग आउट. अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळ. भूषण पाटील विकेट मिळवत आहेत. 5वा धक्का फलंदाजी करणाऱ्या आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी संघाला बसतोय. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. साईनाथ गोंदकर बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकासाठी या स्पर्धेमध्ये 71,000 आणि संघ मालकाला TVS स्पोर्ट बाईक ठेवण्यात आली आहे. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार लोणी खुर्द यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. चतुर्थ क्रमांकासाठी 51,000 आणि संघ मालकाला TVS बाईक या स्पर्धेमध्ये देण्यात आली आहे. साईनाथ गोंदकर आलेत आणि आल्याबरोबर बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे धाडलंय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईन पार. षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा नंदनी षटकार. हवाई सफर त्यांनी घडवली आहे. षटकाराच्या मदतीने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 60 धावा आता धावफलकावरती बनलेल्या आहेत. ओव्हर नंबर 7चा खेळ सुरू झालाय. या अगोदरच्या चेंडूवर जरी भूषण पाटील यांना विकेट मिळाली असली परंतु तदनंतर साईनाथ गोंदकर यांनी आल्याबरोबर षटकार ठोकला आणि गोलंदाजाला जणू इशाराच दिलाय की मी आलोय. साई गोंदकर यांच्या बॅटमधून हा षटकार. धावफलकावर 60. 5 फलंदाज माघारी परतलेले आहेत. मॅच महत्वाची आहे. डू ऑर डायची मॅच आहे. आदिश्री अनुश्री 11 पाथर्डीच्या विरुद्ध टीम आपल्याला आर्या 11 नाशिक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पण या अगोदर एक सामना पराभूत झालेले 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. या अगोदर ज्या चुका केल्या तर सुधारून तुम्हाला इकडे खेळावं लागेल. या अगोदर जिथे चुकलेत त्यातून मात्र शिकावं लागेल. यावेळीचा बॉल हवेत आहे. फटका थोडासा मिसटाईम होता. निलेश बर्फे पुढच्या एकदा बॉलच्या पाठीवर आहेत. बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. यावेळेस मात्र बॉल अडवण्यामध्ये यशस्वी राहिले.
2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या 62 या आकड्यावर. चांगलं आयोजन, अप्रतिम नियोजन या स्पर्धेचं. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर मैदान आहे. एक खडा सुद्धा तुम्हाला मैदानावर कुठे दिसणार नाही. आणि ही मारुती अल्टो कार आपल्याला मारुती सुझुकी अल्टो पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या संघ मालकासाठी ही कार दिली जाणार आहे. आणि तीच कार आपण या अगोदर बघितली. 62 धावा धावफलकावर. हा चेंडू मात्र निर्धावाला. स्लोवर वनचा वापर इकडे करण्यात आला होता. प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप चांगली बैठक व्यवस्था या स्पर्धेमध्ये. खेळाडूंसाठी सुद्धा खूप चांगले डगआउट या स्पर्धेमध्ये बनवण्यात आलेले आहेत. खेळाडूंसाठी भरपूर बक्षीस आहेत. संघ मालकांसाठी सुद्धा भरपूर पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा भरपूर पारितोषिक देण्यात आली आहे. वा वा वा, क्वालिटी. साईनाथ गोंदकर यांचा ब्रँडेड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर 66 धावा. काय स्ट्रोक खेळला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली. आणि त्यानंतर साईनाथ गोंदकर यांचा सुंदर असा स्क्वेअर कट आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या चेंडूवर एक चौकार आला. चांगली बॅटिंग साईनाथ गोंदकर करतायत. शुभम गायकवाड 13 चेंडूंमध्ये 11, साई गोंदकर 4 चेंडूंमध्ये 12 धावा. 7 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 66 बनवलेले आहेत आणि 5 फलंदाज इकडे माघारी परतलेले आहेत. बघूयात आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत, किती धावा या शेवटच्या ओव्हरमध्ये जमा केल्या जाणार आहेत, किती धाव्यांचं टार्गेट ठेवलं जाणार आहे ते बघणं देखील बरंचसं इम्पॉर्टंट आहे. प्रयत्न आता करावेच लागणार आहेत. पहा, ही 4 व्हीलर कार दिली जाणार आहे अल्टो. आणि ही कुणाला जाईल. एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्या 12 संघांमधून कोणता संघ मालक आपल्या घरी ही अल्टो नेणार आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि निश्चितच आजपासून त्या रडत संग्रामाला, आजपासून त्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. 7 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आहे. 66 धावा धावफलकावर. आदिश्री अनुश्री 11 पाथर्डीच्या विरुद्ध आर्या 11 नाशिक. दोन पराभूत संघ एकमेकांच्या विरुद्ध या मॅच मध्ये लढत आहेत. बॉल तयार. फुलटॉस होता, त्याला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. किशोर आलेत बॉलिंगसाठी. फिल्डर बंटी लिंगायत बॉल लढवत आहेत. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. दुसरीचाही प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 68. किशोर चौधरी यांना आपण बघू शकतो गोलंदाजी करत असताना. अंतिम षटक. फुलर लेंथवर चांगला चेंडू. फलंदाजाला पूर्णपणे बंदिस्त ठेवलं. फलंदाजाला निरुत्तरी ठेवलं. दानिश गदीब आलेत बॉलवर. आदर्श क्षेत्ररक्षण. चांगला रिटर्न सुद्धा. 1 धाव पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. धावफलकावर 69. स्वतः कर्णधार आहेत, कॅप्टन आहेत दानिश खदीब आणि त्यांना सुद्धा आपण बघितलं. आज नवनाथने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. 3 महत्वाचे झेल पकडलेत. यष्टांच्या पाठीमागून निश्चितच सामन्याचं चित्र बदलवण्याची ताकद नवनाथकडे आहे. यावेळेस बॉलला फक्त दिशा दिली. थोडंसं फंबल होत आहे आणि नाही, एकच धाव. दुसरीचा आता प्रयत्न होईल कारण चेंडू काय हातात यायला तयार नाहीये. भूषण पाटील यांनी प्रयत्न केला बॉलला अडवण्याचा. थोडंसं फंबल झालं. त्याचा फायदा त्यांनी रिटर्न दिला. रिटर्नही थोडासा खराब होता. कलेक्शन होऊ शकलं नाही. तिकडे प्रदीप गायकवाड बॅकअपचं काम चांगलं करताना बघायला मिळालं. त्यामुळे तिकडे 2 धावा पूर्ण करण्यात आलं. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावर धावा 71 आहेत. 5 फलंदाज माघारी परतले. 3 बॉल अजून येणं बाकी आहेत. साई गोंदकर यांना स्ट्रायकर यांकडे आपण बघतोय. मोठा फटका खेळण्याचा इरादा. फाईन लेग मध्ये बॉल अडवलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. बॅटची आतली कडा घेतली होती. लेमन कट, रुबी कट, चायनीज कट आपण त्याला म्हणतो. अगदी बॅटच्या आतल्या बाजूला बॉल लागला आणि त्यानंतर तिकडे 1 धाव पूर्ण करण्यात आली. 1च्या मदतीने धावफलकावर धावा 72. 72. लॉस ऑफ 5 विकेट्स. इनटू द विकेट केला होता. यावेळेस हा चेंडू सुद्धा चांगल्या डब्यावर आहे. फाईन लेग मध्ये बॉल अडवलं आणि एक लेग बाईसची धाव राजू डावकर सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पंचांचं कौतुक करावं लागेल. एक्सप्रेस कामगिरी पंचांची सुद्धा. राजू डावकर सर असतील, संतोष भालेराव सर असतील आणि सतीश भालेराव सर असतील, त्यांचं सुद्धा इकडे कौतुक पाहायला हवं.
प्रत्येक असं कौतुक इकडे झालं पाहिजे. आमचे सगळे कॅमेरामॅन ते सुद्धा चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. निश्चितच आमचे डीजे ऑपरेटर त्यांचं सुद्धा कौतुक या ठिकाणी व्हायला हवं. ज्यांची मंडप व्यवस्था आहे स्पर्धेमध्ये त्यांचंही कौतुक व्हायला हवं. ज्यांनी अतिशय सुंदर लाईट्स, ज्या फ्लड लाईट्स आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांचं इकडे कौतुक व्हायला हवं. त्यावेळेस बघूयात आता काय निर्णय. आणि तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. बघूयात फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत का ते तपासलं जाईल. यस, फलंदाज सेफ आहेत. बघू शकतो ही सगळी दृश्य आपल्याला 7S लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जात आहेत. थ्रो चांगला आला होता आणि रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा खूप चांगली बघायला मिळाली. शेवटच्या चेंडूवर धावा आल्यात 2 धावा आणि पहिला डाव संपला. प्रथमतः फलंदाजी करत असताना आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी संघाने धावा बनवल्यात 75 आणि या मॅचला जिंकण्यासाठी आर्या क्रिकेट क्लब नाशिक या टीमला बनवायच्यात 76 धावा. बघूयात या 76 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय की या 76 धावा रोखल्या जात आहेत याचं संपूर्ण विवरण करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपण करतोय बदल. आणि समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत राहुलजी बोंबे सर. सर या आपलं स्वागत. लोणी प्रीमियर लीगच्या मैदानावर स्पर्धा कशी रंगली, बसवून मेळ धावांचा ही पहा इनिंग संपली. हॉटेल जय हो नांदुरकीचे प्रोप्रायटर मान्य संतोष भाऊ कुदळे पाटील व मान्य सागर भाऊ कुदळे पाटील यांच्याकडून ही पहा इनिंग संपली.
घेत असेल नामदार चषक 2026 तिसरं पर्व पहिली रात्र आणि खऱ्या अर्थानं दोन संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर तुम्हाला पाहायला मिळतात. RA11 नाशिक आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी या दोन संघांमध्ये हे मॅच आपण पाहतोय. पहिली इनिंग तुम्ही पाहिली, अगदी 75 बनवल्यात, 76 धाब्यांचं टार्गेट असेल. पहिल्या दिवसामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 32 सिक्सरची नोंद या टुर्नामेंटमध्ये झाली आहे. खूप सारे षटकार, खूप सारे चौकार्स, बाउंड्रीज तुम्ही पाहिल्यात. तर या मॅचमध्ये आपण पाहतोय 33 बाउंड्रीजची नोंद, 32 मॅक्झिमम षटकार आलीत आणि अजूनही एक मॅच बाकी आहे. त्यामुळे 50 चा आकडा पूर्ण होणार का याकडे देखील खरं तर सर्वांचं लक्ष असेल. प्रेक्षकांना मनोरंजन मेजवानी पाहायला मिळणार का? पहिलीच मॅच खरं तर प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरली, लज्जत वाढवणारी ठरली. तर ही स्पर्धा देखील आपण पाहतोय येणाऱ्या 6 दिवसामध्ये, 6 रात्रींमध्ये ह्या स्पर्धेची चर्चा, ह्या स्पर्धेची उंची देखील वाढणार यात शंका नाहीये. जाऊया मॅचकडे. आघाडीचे दोन बॅटल, नाशिकचे हर हुन्नरी खेळाडू, ज्या खेळाडूची चर्चा महाराष्ट्रभर प्रीमियर लीग फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळते, अर्थात मनोज राणा साहेब हवे मैदानावरती. तर त्यांची साथ देतील कॅप्टन दानिश खतीब. पहिले षटक करण्यासाठी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आयकॉन आरफ शेख, बेस्ट विरुद्ध बेस्ट. पहिला बॉल, ओ हो खराब फिल्डिंग, आउटफील्ड वेगवान, बॉल जाणार आहे सीमा रेषा पार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. खूप सुंदर स्क्वेअर कट आपण पाहिला मनोज राणांच्या बॅटमधनं. शिरडपासून लांब ठेवला होता बॉल, बॅकफूट वरती गेले, बॉलला जश केलं आणि तुम्ही पाहिलं खराब फिल्डिंग आणि त्याचा मोबदला मनोज राणांचं अकाउंट उघडलंय. RA11 नाशिकचं अकाउंट उघडलंय 4 धावेनं. हो, भन्नाट वेग खूप होता, गती होती, टप्पा अचूक होता आणि त्याबरोबर एक सिंगल येते. 22च्या माध्यमातून धाव मिळेल. बॅट आणि बॉलचा कोणताही स्पर्श खरं तर पाहायला मिळाला नाही. 5 धावा धावफलकामध्ये आयकॉन विरुद्ध आयकॉन ही लढत मैदानावरती देखील तुम्हाला जी पाहायला मिळाली, बेस्ट विरुद्ध बेस्ट. आणि खरं तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या मॅच मध्ये, ह्या टुर्नामेंट मध्ये वेगवेगळे रेकॉर्ड्स आणि वेगवेगळे क्षणचित्र पाहायला मिळणार आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी HD क्वालिटी मध्ये ह्या स्पर्धेचा आविष्कार जो तुम्हाला पाहायला मिळतोय. 7S लाईव्ह या चॅनलवरती जा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नामदार चषकाचा आणि वर्षभरामध्ये होणारा टेनिस बॉल हंगामातील स्पर्धांचा आनंद लुटण्याची मेजवानी तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळेल. आरिफ शेख उंचावून खेळलाय, ओव्हर द बॉलर हेड, सेफ झोन मधून बॉल आउट ऑफ द पार्क. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. चरण षटकार, फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 6 धावा आपण पाहिल्यात आणि धावफलक 12. पुन्हा एकदा शिरड्यापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. उजव्या स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. आरिफ शेख तुम्ही पाहताय खरं तर या अगोदरच्या बॉलवरती सरळ बॅटनं गतीचा चांगला फायदा घेतला म्हणून साहेब यांनी षटकार ठोकला. इथे आपण पाहतोय शिरड्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, खराब बॉल अंपायर्सनं कळवलंय. 13 धावा धावफलकामध्ये आहेत. पुढे एकदा सरळ बॅटनं खेळलाय क्षेत्ररक्षक, तिथे मनोज साहेब यांना जीवदान. क्षेत्ररक्षण खराब आणि पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास. इथे मात्र फील्ड होतोय. आज खरं तर नशीब घेऊन आलेत मनोज नाना साहेब असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण या अगोदर देखील तुम्ही पाहिलं एक खराब फिल्डिंगच्या माध्यमातून 4 धावा मिळाल्या. इथे कॅच ड्रॉप झाला आणि मनोज राणांचा कॅच सोडणं म्हणजे खऱ्या अर्थानं ही मॅच सोडण्यासारखं आहे, कारण त्यांच्यामध्ये काय क्षमता आहे, काय क्वालिटी आहे
हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिले, नाशिक शहराने पाहिले, राहता तालुक्यानं पाहिले, आता नामदार चषकामध्ये देखील ती दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील. पुढे एकदा हा बॉल गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र कव्हर पॉइंट मधून आलेत, बॉल फील्ड करतील. दुसऱ्याही धाबेचा प्रयत्न आपण पाहतोय आणि सहजरित्या ह्या 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली स्टेटरची चांगली रणनीती आपण पाहिली. पहिले षटक संपलंय आणि थोडंसं महागडं म्हणावं लागेल, पण दुसऱ्या बाबतीत दिशेने जर आपण पाहिलं, खरं तर दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर एक कॅच ही ड्रॉप झालाय, कारण फिल्डिंग ही पाहायला मिळाली. पहिले षटक संपलंय, धावफलकामध्ये 17. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 17 धावा आपण पाहतोय ज्या धावफलकामध्ये आहेत आणि पहिल्या षटकामध्ये एक षटकार, त्यानंतर एक कॅच ड्रॉप होताना आपण पाहिलं, मिसफिल्ड ही पाहिली. त्यानंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आता दुसऱ्या ओव्हरकडे इथे मात्र सर्वांचं लक्ष असेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये शुभम गायकवाड दुसऱ्या षटकासाठी आलेत. स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी आपण पाहतोय दानिश खतीब आहेत. हा बॉल उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी गॅप मध्ये जातोय. फिल्डर कोणताही नसेल, स्क्वेअर मधून बॉल बाउंड्री लाईन पार, नामदार षटकाचा सुंदर चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. 4 धावा आल्यात. दानिश खतीबनं आपण पाहिले इथे एक चांगली सुरुवात याही षटकामध्ये इथे मिळवली. फ्लड लाईटचं क्रिकेट पांढऱ्या शुभ्र लाईट मध्ये यावर्षी मात्र नामदार षटकाची चर्चा ही महाराष्ट्रभर होतीये. दानिश पहिल्या बॉलवरती चौकार खेळलाय, कमबॅक होणार का, पुन्हा एकदा षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार, याही गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत. कारण क्षमता दोन्हीमध्ये आहे, बॅटिंग मध्ये ती क्षमता आहे, बॉलिंग मध्ये ती क्षमता आहे. प्रत्येक खेळाडू इथे आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. हाही बॉल आपण पाहतोय, खेळलाय, जाणार आहे. हो 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 हो, खूप सुंदर क्षेत्ररक्षण लाजवाब. मला वाटतंय एफर्ट्स आवडले असतील ना तर ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. समीर त्या ठिकाणी होते, काय क्षेत्ररक्षण केलंय, जबरदस्त कामगिरी. जवळ जवळ आपण पाहतोय इथे 2 ते 3 धावा वाचवण्याचा प्रयत्न समीर यांच्या माध्यमातून. हो, पॅडल स्वीप आणि बॉल जाणार आहे लॉंग लेग फाईन, सीमा रेषा पार, फटका आहे झणझणीत, पाहायला मिळतोय पॅडल स्वीप. 4 धावा चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. खूप जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला. स्ट्रोक खेळला, अगदी खूप प्रभावित करणारा हा स्ट्रोक होता आणि अशा पद्धतीचे स्ट्रोक आपल्याला अलीकडच्या काळामध्ये खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात. अगदी जमिनीला समांतर हा स्ट्रोक आपण या ठिकाणी पाहिला होता. पुढे एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नसेल, डॉट बॉल येतोय आणि त्याबरोबर पारितोषिकही या ठिकाणी मात्र RA11 नाशिकच्या खेळाडूंसाठी असेल. कोणत्याही फलंदाजानं अर्धशतक पूर्ण केलं तर संघाचे टीम ओनर विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वतीनं 5,000 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप शोधलाय, 2 फिल्डर बॉलला पाठमोरे आहेत. बॉल जाणार आहे पुन्हा एकदा बाउंड्री लाईन पार. मनोज नाडा यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय एक जबरदस्त तडाखा, आमदार चषकाचा धूम धडाका. 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका.
श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहत. 4 धाव्यांच्या मदतीनं 30 आल्यात. पुढे एकदा बॅटची एज लागली आहे. फिल्डर मात्र फाईन स्लिप मध्ये आहेत. एक सिंगल येणार आहे. ही रणनीती खरं तर महत्वाची आहे. हा देखील खरं तर मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क व्यवस्थित आला नाही. सिंगल आली आहे. 2 षटकं संपली आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल RE11 नाशिक संघाची. 31 आल्यात. शेवटचे 36 चेंडू आणि 45 ची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल. सर्वांची लाडकी अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा अर्थात नामदार चषक आपण पाहतोय. पहिल्या रात्रीमध्ये अतिशय महत्वपूर्ण मॅच तुम्हाला पाहायला मिळते. या अगोदर मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ तुम्ही मैदानावरती पाहिला. तर कॉलबॅक मध्ये खरं तर पोहोचणारा पहिला संघ कोणता असेल आणि यानंतर शेवटच्या सामन्याकडे खरं तर कोणता संघ इथे मात्र आपली वाटचाल करतोय ह्याही गोष्टीची चर्चा ह्या मॅच मध्ये इथे महत्वाची असेल. कारण पराभूत संघाला कॉलबॅकचा सामना करावा लागेल आणि जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये जाण्यासाठी यानंतरची मॅच देखील जिंकणं हे देखील गरजेचं असेल. RE11 नाशिक आपण पाहतोय. हाही संघ ताकदवान आहे. आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी हाही संघ आपण पाहिलाय. खरं तर दोन्ही संघांची चर्चा आणि या दोन्ही संघांमध्ये खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचे मातब्बर खेळाडू आहेत. षटक क्रमांक 3 समीर आलेत. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सरळ फिल्डरच्या हातामध्ये गेलाय. कोणती रन इथे मिळणार नाहीये. धावफलक थांबलाय. बॅटिंग पॉवर प्लेचं हे तिसरं षटक आहे. समीर जे की तिसऱ्या षटकासाठी बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण त्यांना पाहतोय. मनोज राणा ऑन स्ट्राईक. हो फुल टॉस होता पण गती कमी होती. मनोज राणा यांच्या बॅट मध्ये हा बॉल आला नाहीये. पुन्हा एकदा इथे येईल डॉट बॉल. ह्या खेळाडूची देखील चर्चा आपण या परिसरामध्ये खूप पाहिली. युट्यूबवरती देखील आपण पहा. खरं तर CMS लाईव्हच्या चॅनलवरती तुम्ही जा. खूप साऱ्या कमेंट मनोज राणा यांच्या माध्यमातून त्यांचा फॅन फॉलोअर्सच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. कारण तितकं प्रेम ह्या खेळाडूने दिलंय आणि तितकाच चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पार. नामदार चषकाचा एक सदाबहार चेरन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. एक जॅक्सन बुलंदी मॅक्झिमम 6 रन 37 आल्यात. पहिले 2 डॉट बॉल. तिसऱ्या बॉलवरती षटकार. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. हाही बॉल खरं तर उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. पॅडवरती लागलाय आणि इथे प्रश्नचिन्ह असेल आणि त्याबरोबर इथे मात्र विकेट येते. मनोज राणा बॅक टू डग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. पहिलं मनोज राणाने अक्षरशः डोक्यावरती हात लावला आणि खरं तर ही रन घेणं इतकं गरजेचं नव्हतं. रिक्स घेणं गरजेचं नव्हतं कारण या अगोदरच्या बॉलवरती आपण पहिला षटकार आला होता आणि तुम्ही पाहिलं ह्या सिंगलसाठी रिक्स घेतली गेली. काही वेळा रिक्स घेतल्याशिवाय तुमची एंट्री देखील मॅचमध्ये फिक्स होत नाही. पण त्या ठिकाणी आपण पाहिलं या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता.
तिथे आपण पाहिलं थोडीशी मिसफील्ड देखील झाली, पण चांगल्या पद्धतीने बॉलला पुन्हा एकदा कनेक्ट केलं आणि रनआउट मनोज नाना जायभावे. पहिली विकेट पाहायला मिळते. नवीन बॅटल प्रदीप गायकवाड मैदानात मध्ये आलेत. या खेळाडूंना पहिल्या मॅच मध्ये मात्र एक चांगला परफॉर्मन्स दिला होता. आता पुन्हा एकदा एक चांगली इनिंग पेश करावी लागेल, कारण 31 बॉल शिल्लक आहेत, अजूनही 38 बनवायच्यात. RA11 नाशिक आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी हा संघ मैदानात मध्ये आहे. षटक क्रमांक 3 अक्षरशः बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतोय. समीर एक नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी आपण जे पाहिलेत. हो, हाही बॉल खरं तर बॉलला वळवलंय आणि अक्रॉस द बॅट खेळण्याची प्रयत्न देखील आपण पाहिला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नसेल. डॉट बॉल येतोय. षटकही संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर RA11 नाशिक एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 38 एक यशस्वी षटकाची सांगता होतीये. त्या षटकामध्ये विकेट आली मनोज नाना जायभावे यांची. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 38 धावा धावफलकामध्ये आहेत. 30 बॉल शिल्लक, अजून 38 बनवायच्यात. अर्धा प्याला सरलाय, अर्धा प्याला अजून बाकी आहे. अर्ध्या बनवल्यात, अर्ध्या बनवायच्यात. बनवल्या जाणार की डिफेंड केल्या जाणार, याही गोष्टीची चर्चा इथे महत्वाची आहे. सुंदर असं HD प्रक्षेपण आपण पाहतोय. 7S लाईव्ह यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. 10 कॅमेरे आणि त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची खरं तर क्षण दाखवण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. मुख्य मंचावरती देखील इथे आपण पाहतोय खूप सारे प्रेक्षक आणि मान्यवर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आज खरं तर उशीर झाला तरी देखील आपण पाहतोय आज प्रेक्षक अजूनही मैदान सोडायला तयार नाहीयेत. गावकरी क्रिकेट क्लबचे फाउंडर मेंबर देखील आपल्या मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत. अमोलजी ओगले त्यांचा मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळाला. तर कॅमेरामॅन देखील आपल्याला 10 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. ऑफिशियल स्कॉट देखील जर आपण पाहिलं, संतोषजी भालेराव, राजू टावकर सर, त्यानंतर सतीशजी भालेराव सर, एक क्वालिटी स्कॉड तुम्हाला या टुर्नामेंट मध्ये काम करताना पाहायला मिळेल. खराब फिल्डिंग, बॉल थांबत नाहीये, नॉन स्टॉप रिझन, थर्ड मॅन मधनं बॉल, बाउंड्री लाईन पार, धावा येतात 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. 42 धावसंख्येवरती पोहोचले RA11 नाशिक. 29 मध्ये अजूनही 34 बनवायच्यात. मॅच आपण पाहतोय खरं तर बॉलिंग टीम साठी थोडीशी आता इथे कठीण वाटते, पण अशक्य असं काहीच नाहीये. पुढे एकदा टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल खेळला. फिल्डर दूरवरती आहेत, बॉल पर्यंत आलेत. एक सिंगल पूर्ण. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तो यशस्वीरित्या पूर्ण होतोय. पण ही एक स्ट्रॅटेजी आहे आणि विशेषतः 8 षटकांच्या मॅचेस ज्यावेळेस आपण खेळत असतो ना त्यावेळेस संयम असणं हे खूप गरजेचं आहे. कारण पहिल्या बॉलपासून इथे मात्र 8 षटकांपर्यंत ज्यावेळेस तुम्हाला मॅच खेळायची असते ना त्यावेळेस खरं तर तुमच्याकडे एक संयमी क्रिकेट हे देखील मैदानावरती खूप गरजेचं आहे. आणि क्रिकेटमध्ये संयम हा खूप महत्त्वाचा आहे. संयम एक खूप गुणकारी औषध आहे. कारण कमी षटकांच्या मॅचेसमध्ये कमी ओव्हर्समध्ये आपण पाहतो प्रत्येक बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातो, पण ज्यावेळेस 8-8 षटकं 10-10 षटकांच्या मॅच असतात ना त्यावेळेस खरं तर संयमी क्रिकेट, टॅलेंट क्रिकेट मैदानावरती खेळणं देखील खूप गरजेचं असतं. आणि विशेषतः आपण पाहतोय पहिली विकेट आल्यानंतर ते एक प्रेक्षणीय क्रिकेट मैदानावरती तुम्हाला जे आहे दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळते. आणि खरं तर अशा पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला एका लॉंग लाईफ पर्यंत घेऊन जातं. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा हलकासा आवाज आला होता. कदाचित कॅच झाला असता तर काही दृश्य देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली असती, पण
ती जर आणि तरचा विषय आहे. जर आणि तर शिवाय क्रिकेट चालत नाही आणि जर आणि तर शिवाय क्रिकेटचं पान देखील हलत नाही. कारण तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी म्हणून आपण क्रिकेटकडे पाहत असतो. पुढे एकदा हा बॉल आपण पाहतोय खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मधनं. फिल्डर आलेत, बॉलला फील्ड करतील, 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल्स आपण पाहतोय. संयम ह्या विषयावरती आपण चर्चा करतोय, पण इथे टीम ओनर RA11 नाशिक संघाचे या ठिकाणी खेळवत आहेत. कोणत्याही खेळाडूने 3 बॉलवरती 3 षटकार खेळले तर 3000 रुपयांचा पुरस्कार असेल. 4 षटकं संपलीत. RA11 नाशिक एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 47. यानंतर छोटासा ड्रिंक ब्रेक. अरब शेख आयकॉन जे की पहिल्या षटकामध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. आणि पुढे एकदा आपण पाहतोय खरं तर RA11 नाशिक या संघाबद्दल आपण चर्चा करतोय. आणि या संघाचे टीम ओनर विशाल भाऊ पट्टे बहादूर यांनी कळवले कोणत्याही खेळाडूनं लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 3000 रुपयांचा पुरस्कार. कोणत्याही खेळाडूनं जर अर्धशतक पूर्ण केलं, 50 धावा पूर्ण केल्या तर 5000 रुपयांचा पुरस्कार विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या माध्यमातून दिला जाणार आहे. हो हो, खूप सुंदर बॉल, खूप अप्रतिम बॉल होता आणि बॅटची कडाही घेतलीये. कॉट बिहाइंडचा शिकार. धक्का क्रमांक 2. फलंदाज होत आहेत बाद. अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मा. दुसरी विकेट आयकॉन कडे आपण पाहतोय. ह्या षटकामध्ये अगदी एक फसवा बॉलला आपण पाहिला. खरं तर बॉलवरती थोडेसे फिंगर रोल केले होते आणि या कमी गतीचा बॉल होता. पिचिंग झाल्यानंतर बॉलमध्ये गती कमी झाली, हलकंसं वळण बॉलनं घेतलं आणि या बॉलमध्ये स्लोवन बाउन्सर तुम्हाला पाहायला मिळाला. बॅटच्या अंदरून किनारा आणि विकेट किपरनं चूक केली नाही.
कॅच मिळवला. कॉट बेहेडचा शिकार, दुसरा धक्का आपण पाहिलाय. दानिश खतीब त्या ठिकाणी माघारी जाताना तुम्हाला पाहायला मिळाले. दानिश खतीब आपण पाहतोय मैदानावरती आहेत. तर विकेट जर आपण पाहिली या अगोदर दानिश खतीबला आपण अल्ला पाठीमागे जाताना पाहायला मिळालं. डगआउट्स मध्ये जाताना पाहायला मिळालं. नवीन बॅटल मैदानावरती येत आहेत. स्ट्राईक एंड वरती असणारे बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील. नवनाथ हडबळे. हो बॉल हवेमध्ये, फिल्डर दूरवरती आहेत, बॉलला थांबू शकले नाहीत. बॉल जाणार आहे सीमा रेषा पार. धावा येतात 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. पुन्हा एकदा तोच प्रयत्न इथे मात्र आयकॉन कडनं आपल्याला पाहायला मिळाला होता. पण थांबेल तो नवनाथ हडबळे कुठला. आला बरोबर इथे मात्र बॅकफुटवरती केले, रूम बनवली, जागा बनवली आणि तिथे मात्र कव्हर मध्ये, अगदी कव्हर पॉइंट मध्ये एक सुंदर चौकार जो तुम्हाला पाहायला मिळाला. 22 बॉल शिल्लक आहेत, 25 जोडी बनवायच्यात. पुन्हा एकदा हा बॉल आपण पाहतोय, खूप सुंदर, खूप अप्रतिम. एक्कावन्न धावा आपण पाहतोय. आरफ शेख जे की आयकॉन आहेत आणि बॉलिंग मध्ये ह्याही खेळाडूची चर्चा आपण पाहतोय. मिसफिल्ड विकेट किपर कडनं बॉल निसटला, चुकीला माफी नाहीये. बॉल 22च्या माध्यमातून थर्ड मॅन बॉडी लाईन पार. पुन्हा एकदा येतोय नामदार शशकाचा एक चौकार, 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. विकेट किपर अमोल साळवे यांच्याकडनं एक चूक झाली आणि त्याचं रूपांतर खऱ्या अर्थानं 4 धावेमध्ये झाले. पिच चेंडू 21 ची गरज आहे. आरिफ पुन्हा एकदा तयार. क्षेत्ररक्षकांकडून खरं तर साथ मिळत नाहीये, कारण या अगोदर देखील आपण पहिलं मिसफिल्डच्या माध्यमातून 4 धावा पाहायला मिळाल्या. पुढे एकदा विकेट किपर कडनं तेच दृश्य पाहायला मिळालं. आणि प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फिल्डिंग ह्या विषयावरती खरं तर जी चर्चा होतीये आणि फिल्डिंग हा खूप महत्वाचा विषय आहे. येणाऱ्या वेळेमध्ये ह्याही विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. षटक संपते 5 षटकानंतर. आर्या 11 नाशिक 56, 18 चेंडू 20 ची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 18 चेंडू 20 धावांची गरज. क्षेत्ररक्षणाबद्दल आपण खरं तर चर्चा करत होतो. क्षेत्ररक्षण हा खूप महत्वाचा विषय आहे आणि खरं तर चांगल्या बॉलिंग युनिट बरोबर, चांगल्या बॅटिंग युनिट बरोबर खरं तर चांगले क्षेत्ररक्षण असणं हे देखील खूप गरजेचं आहे. कारण क्षेत्ररक्षणावरती खूप साऱ्या मॅचेस तुम्ही प्रतिस्पर्ध्यावरती दबाव टाकून जिंकू शकता. त्यासाठी क्षेत्ररक्षणाची क्वालिटी ही चांगल्या पद्धतीनं मैदानावरती हवी आहे. बाईकच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. धावफलकामध्ये थोडासा बदल पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. 57 ऑन स्कोअर बोर्ड. कोणती रिस्क घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाही, कारण मॅच मध्ये आपण पाहतोय आर्या 11 नाशिक ह्या टीमनं मात्र इथे एंट्री मिळवली आहे. मोठा स्ट्रोक, डीप मिड विकेट, बिग ब्लास्ट, नो चान्स आणि इथे फिल्डर बॉल खाली होतोय कॅच. फलंदाज होत आहेत बाद.
ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. उंची खूप पाहायला मिळाली पण लांबी तितकी ह्या स्ट्रोक मध्ये आली नाही. डिस्टन्स कमी होता आणि फील्डर जर आपण पाहिलं मिड विकेट मध्ये दत्ता निर्मळ त्या ठिकाणी होते आणि खूप सुंदर कॅच. तिसरा धक्का R11 नाशिक टीमला. मॅचची परिस्थिती 16 चेंडू 19 गरज. नवीन बॅट्समन मैदानात मध्ये येत आहेत. क्षितिज सोनवणे नवीन बॅट्समन मैदानात मध्ये आलेत. याही खेळाडूची चर्चा आपण पाहिली. या खेळाडूमध्ये क्षमता आहे, क्वालिटी आहे. आज पुन्हा एकदा नावाला साजेल अशी कामगिरी करावी लागेल. जैसा नाम वैसा काम. कारण प्रत्येकाकडनं अपेक्षा आहेत. आपण पाहिलं खरं तर ऑप्शनच्या माध्यमातून इथे मात्र प्रत्येक खेळाडूची निवड ही संघामध्ये झाली आहे. बोली लागली गेली आणि त्यानंतर इथे मात्र प्रत्येक संघामध्ये खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. 12 आयकॉन्स, त्यानंतर तालुका आयडॉल बॉलर, त्यानंतर आपण पाहतो खऱ्या अर्थानं लोकल खेळाडू आणि खऱ्या अर्थानं लोकल खेळाडूंचा देखील त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असा रोल आहे. आयकॉन्स आयडॉल्स बरोबर खरं तर लोकल खेळाडूंना देखील तितकाच परफॉर्मन्स द्यावा लागेल. हो हाही चेंडू पहा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन व्यवस्थित पाहायला मिळत नाहीये. पुढे एकदा सिंगल येते. लेग पाईसचा इशारा इथे मात्र अंपायरचा जो येतोय. स्कोर कार्ड 59 59 धावा. 14 चेंडू 17 गरज. आखिरी 14 गेंदे और 17 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. R11 नासिक 14 मध्ये 17 बनवायच्यात. 59 बनवल्यात, जो की 3 विकेट्स आतापर्यंत संघाला इथे मात्र जो मोबदला द्यावा लागलाय. पॉइंट मध्ये हा बॉल जाईल. फिल्डर आलेच. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न अभि त्या ठिकाणी आपण पाहिलेत. चांगल्या पद्धतीने कामगिरी मैदानावरती. षटक पहा. 6व्या क्रमांकाचा 61 धावा आपण पाहतोय. 13 चेंडू 15 गरज. समीर या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय एक कंट्रोल खरं तर त्यांच्या बॉलिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक त्यांनी हाताळलं. पुन्हा एकदा 6व्या षटकामध्ये आले. एक चांगले षटक आतापर्यंत कोणते बिग हिट खरं तर पाहायला मिळालं नाही. पण इथे आपण जो विषय छेडला ना, पुन्हा एकदा बॅट्समनने ती गोष्ट मनावरती घेतली. बॅटची एज लागली. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये खूप मोठी दरी. बॉल जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. षटक संपलंय. 6 षटकानंतर 65. शेवटचे 12 चेंडू 11 धाव्यांची गरज. 12 मध्ये 11. जिंकणारा संघ यानंतर एक मॅच इथे खेळणार आहे. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी पराभूत संघाला इथे मात्र कॉलबॅक मध्ये जावं लागेल. 12 संघ, 12 संघांचे संघ मालक आणि सर्वांच्याच नजरा ज्या 4 व्हीलर कार वरती आहेत. अर्थात विजेत्या संघ मालकासाठी ती 4 व्हीलर कार इथे मात्र जी असणार आहे. प्रत्येकाचं स्वप्न आहे 3ऱ्या पर्वामध्ये ही कार जिंकण्याचं, ह्या कार मध्ये बसण्याचं. आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार. येणाऱ्या 6 दिवसामध्ये 6 रात्रींमध्ये इथे मात्र तुम्हाला हे युद्ध पाहायला मिळेल. त्यासाठी मात्र कष्ट करावे लागेल. इथे मात्र परफॉर्मन्स द्यावा लागेल. बॅटची एज लागली. थर्ड मधून फिल्डर आलेत. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. धावफलक पुढे पोहोचताय. 66 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. 11 बॉल शेवटचे बाकी आहेत. 10 धावेंची गरज. खूप वेळानंतर या अगोदर एक
बाउंड्री आपण पाहिली होती, बॅटची एज लागली आणि त्यानंतर स्लिपमध्ये खूप मोठा गॅप होता, तिथे मात्र 4 धावा आल्या. आता देखील 11 बॉलमध्ये 10 बनवायच्या, त्यामुळे खरं तर कोणताही बॅट्समन इथे रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. RA11 नाशिक ह्या मॅच मध्ये आहे, पण बॉलिंग टीमला मॅच मध्ये यायचं असेल तर डॉट बॉल करावे लागतील, विकेट्स मिळवावे लागतील. उंचावून खेळलाय, डीप लॉंग ऑन, बॉल जातोय सीमा रेषा पार, फटक्यामध्ये आहे वजन, धावा येत आहेत इथे अर्धा डझन. षटकार चरण, फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा नंदनी षटकार. सतीश सोनवणे यांच्या बॅट मधनं आपण पाहतो ह्या मॅच मधील हवा काढून टाकणारा बिग ब्लास्ट चेरन. 10 चेंडू 4 ची गरज RA11 नाशिकला ही मॅच जिंकण्यासाठी. यॉर्कर लेंथ वरती आपण पाहतोय, परफेक्ट यॉर्कर, सिंगल पूर्ण केलीये, फेकी खराब आणि त्याबरोबर धाव घेण्याचाही प्रयत्न आपण पाहतोय, इथे मात्र कॉल नाकारलाय. स्कोर कार्ड पुढे जाते. 73 धावा धावफलकामध्ये, शेवटचे 9 बॉल 3 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडवरती नवनाथ हडबळे आलेत. फिनिश खरं तर कशा प्रकारे करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. 9 चेंडूमध्ये 3 बनवायच्यात. अगदी चांगल्या पद्धतीची ही मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. यानंतर देखील ह्या मॅच मधील विजेता आणि ह्या अगोदरच्या मॅच मधील पराभूत संघ, या 2 संघांची मॅच इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. RA11 नाशिक पहिली मॅच आपण पाहिलं सुपर ओव्हर मध्ये गेली होती. अगदी सुपर ओव्हर मध्ये देखील अगदी निसटता पराभव त्या संघाला स्वीकारावा लागला, पण हार जीत पचवून खरं तर पुढच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एका नव्या जिद्दीनं जोशानं उभं राहत तो सामना जिंकणं नक्कीच क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. हाही बॉल गॅप मोठा आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिले दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. स्कोर इज लेवल 75 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 7 चेंडू 1 धावेची गरज. खरं तर क्रिकेटमध्ये हार पचवणं खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्हाला विजय मिळेल किंवा प्रत्येक वेळेस तुमचा संघ जिंकेल हे ठामपणे सांगणं हे खूप कठीण असतं. लॉंग ऑन मध्ये बॉल फिल्डर तिथे प्रयत्न पडलेत कमी आणि विजयाची गॅरंटी देणारा हा सुंदर चौकार. मॅच संपली आहे आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय RA11 नाशिक इथे मात्र ही मॅच आपल्या खिशामध्ये घालतोय. चला मराठा वॉरियर्स लोणी आणि RA11 नाशिक मारला चौकार. दोन्ही टीम्स आपण टॉस करणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण येणार आहोत. आणि या मॅच मध्ये पहा, मॅन ऑफ द मॅच नाशिकचे असणारे मनोज सायभावे ठरतात मॅन ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी. 13 चेंडू 29 धावा आणि बॉलिंग मध्ये 1 विकेट, अर्थात ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि ठरलेत मॅन ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी. आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी या स्पर्धेचे मुख्य संयोजक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय निलेश गायकवाड सरांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते पहिल्या रात्रीमधील शेवटच्या मॅचचा टॉस इथे मात्र केला जाणार आहे.